Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? महाविकास आघाडीच्या सुद्धा एकाही आमदारांना सदस्य म्हणून शपथ घेतली नाही. ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधी पक्ष आक्रमक. महाविकास आघाडीतील 2 आमदारांनी आज शपथ घेतली, तर आज शपथ न घेण्याचा महाविकास आघाडीचा निर्णय. मात्र 2 आमदारांनी शपथ घेतली. अबू आझमी आणि बापूसाहेब पठारेंकडून शपथ. शपथविधीचा निषेध नाही तर सरकारचा निषेध. सरकार काळबेरं करून सत्तेवर आलंय. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया. सत्ताधारी पक्ष आणि घटनेचा तसंच संविधानाचा आदर करतील. विधानसभेचे अध्यक्ष विरोधी पक्षनेते नेमण्यास आता परवानगी देतील. ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधवांची माहिती. विशेष अधिवेशनामध्ये आमदारांचा शपथविधी. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवारांसह सत्तेतील सर्व आमदारांचा शपथविधी. 9 तारखेला विधानसभा अध्यक्षांची निवड तर विधान परिषद सभापतींची सुद्धा निवड होण्याची शक्यता. विधान परिषदेचे सभापती पद मागील 2 वर्षांपासून रिक्त. पैठणचे आमदार विलास भुमरे रुग्णालयामध्ये ऍडमिट असल्यामुळे सध्या आमदारकीची शपथ घेणार नाहीत. विशेष व्यवस्था करून भुमरेंना आमदारकीची शपथ दिली जाणार. आम्ही दोन्ही उमेदवार बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी करणार. निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं पत्र दिलं की आम्ही राजीनामा देणार. उत्तम जानकरांची प्रतिक्रिया. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या, आम्ही राजीनामा द्यायला तयार आहे. सुनील राऊतांची सुद्धा माहिती. तर निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं पत्र दिलं की आम्ही राजीनामा देणार. नाना पटोलेंसह उत्तम जानकरांचं आव्हान. निवडून आलेले उमेदवार हे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्यासाठी राजीनामा द्यायला तयार. निवडणूक आयोग कानात बोळे टाकून बसलाय की काय? डोळ्यांना झापडं लावून बसलाय का? संजय राऊतांचा हल्लाबोल. ईव्हीएम विरोधात राहुल गांधी मार्करवाडीतनं लॉंग मार्च काढणार. तर शरद पवार सुद्धा रविवारी मार्करवाडीमध्ये जाणार. सोलापुरात महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधात आक्रमक भूमिका. ईव्हीएम विरोधी आंदोलनावर चर्चा करू. तर या ठिकाणी चर्चाही सुरू असल्याची माहिती. पुढील दिशा लवकरच ठरेल. शरद पवारांची माहिती. लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मार्करवाडी अशा आशयाचा बॅनर घेऊन जितेंद्र आव्हाड हे थेट विधानभवनात. तर स्वातंत्र्य भारतातील दुसरा अध्याय सुरू. पराभव झाल्यानं शरद पवारांचं मन विचलित झालं असावं. पराभवाचं खापर निर्जीव असलेल्या ईव्हीएमवर फोडणं चूक. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर. तर गुलाबराव देवकरांनी सुनील तटकरेंची मुंबईमध्ये भेट घेतल्याची माहिती. जळगाव ग्रामीणमधून देवकरांचा पराभव. राज ठाकरेंना सोबत घेण्यास आम्हाला रस, आमचे विचार जुळतात. पालिका निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार. फडणवीसांची माहिती. राज ठाकरे भाजपच्या हातातलं खेळणं झालंय. त्यांचं काय करायचं ते फडणवीसच ठरवतायत. संजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका. राज ठाकरेंच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार शिंदेंना. एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तोच आम्हाला मान्य असेल. उदय सामंतांची प्रतिक्रिया. फडणवीसांना पुढचे निर्णय घेताना आमच्याशी चर्चा करावी लागेल. राज ठाकरेंसंदर्भात फडणवीसांनी केलेल्या वक्तव्यावर गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री अजित पवारांना मोठा दिलासा. आयकर विभागाकडून जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्यात आली. तर दिल्ली ट्रिब्युनल कोर्टाचा निर्णय. पार्थ पवार सुनेत्रा पवारांच्या संबंधित जप्त मालमत्ता सुद्धा मुक्त. शपथ घेतात अजितदादांची 1000 कोटींची संपत्ती मुक्त केली. अजितदादांचा पार्थ पवार आणि सुनेत्रा पवारांचे अभिनंदन. संजय राऊतांचा निशाणा. ना खाऊंगा ना खाने दूंगा हा मंत्र मोदींच्या लोकांसाठी नाही. भ्रष्ट लोकांना सोबत घेऊन त्यांचा भ्रष्टाचार लपवण्याचा मोदींचा कार्यक्रम आहे. नाना पटोलेंची टीका. भाजपला पाठिंबा द्या, उपमुख्यमंत्री पद घ्या, जप्त संपत्ती पुन्हा खिशात. अंजली दमानी यांची प्रतिक्रिया. तर मी तर शपथ घेणार असं अजित पवार का म्हणाले हे आता कळालं. ट्विट करत दमानी यांकडून अजित पवारांवर टीका. लोकशाही बळकट करण्यासाठी अजित पवारांनी केलेल्या प्रयत्नांना यश. दादांची जप्त केलेली ही मालमत्ता आयकर विभागानं परत केल्यामुळे सुषमा अंधारेंचा खोचक टोला. न्यायालयानं निर्णय दिला. विरोधकांकडे मुद्दा नसल्यामुळे टीका. अजित पवारांवर टीका करणाऱ्या विरोधकांना या ठिकाणी सुनील तटकरेंनी सुनावलं. चंद्रपूर जिल्ह्याला आजपर्यंत कायम मंत्रिपद मिळालं. पुढच्या काळात सुद्धा मंत्रिपद मिळणार. भाजप आमदार किशोर जोरगेवारांची प्रतिक्रिया. नव्या सरकारच्या शपथविधीनंतर मंत्रिपदासाठी आता फिल्डिंग. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील नेते मुंबईत तळ ठोकून. रत्नागिरीमध्ये कुणाला मंत्रिपद मिळणार याकडे आता लक्ष. उद्धव ठाकरेंचा पक्ष कोकणातून साफ झाला. 40 वर्ष कोकणाला मूर्ख बनवणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली. कुडाळचे शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल.
महाराष्ट्र केडरचे 2001च्या बॅचचे IAS अधिकारी श्रीकर परदेशींची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. परदेशी यांनी मोदींचे उपसचिव म्हणून सुद्धा काम केलं. बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचाराच्या निषेधार्थ ठाकरे गट आक्रमक. पुण्यातील बालगंधर्व चौकामध्ये ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचं आंदोलन. ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार. राजूर या त्यांच्या मूळ गावी अखेरचा निरोप दिला जाणार. आझाद मैदानावरून आता मुंबई महापालिकेनं 5,000 किलो कचरा गोळा केला. महायुतीच्या शपथविधी सोहळ्यानंतर 5,000 किलो कचरा गोळा. बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसावा. आता आमदार चंद्रकांत पाटलांचे पोलीस अधिकाऱ्यांना निर्देश. तर नव्यानं निर्माण झालेल्या बाणेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त वाढवण्याच्या सुद्धा सूचना. पूजा खेडकरची औरंगाबाद खंडपीठात धाव. तर अहिल्यानगर जिल्हाधिकाऱ्यांचा नॉन क्रिमिलियर संबंधित अहवाल रद्द करण्याची मागणी. सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँक बेकायदेशीरपणे कर्ज वाटप प्रकरणातील तत्कालीन बँक संचालकांकडून वसुली करण्याचे आदेश. 35 जणांकडून 238 कोटी 43,999,000 बेकायदेशीर कर्जाची 12% व्याजासह वसुली. नाशिककरांना पुढील वर्षभर मुबलक पाणी. गतवर्षीपेक्षा यंदा 20% अधिकचा जलसाठा. धरणात 97.58% जलसाठा उपलब्ध. अमरावती जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरणामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ. सरकारी रुग्णालयांमध्ये, खासगी रुग्णालयांमध्ये सुद्धा गर्दी. राज्यातील 4 अतिप्रदूषित शहरांच्या यादीमध्ये चंद्रपूरचाही समावेश. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. शहरामध्ये नोव्हेंबरमध्ये 30 दिवस प्रदूषित. अमरावतीमधील मेळघाटात पुण्यातील ज्येष्ठ नागरिकांची सायकल भ्रमंती. 8 दिवसात 500 किलोमीटर सायकलनं प्रवास. पुण्यातील जेजुरीमध्ये श्री खंडोबाच्या चंपाषष्ठी यात्रोत्सवाची सांगता. जेजुरी गडावर दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी. जेजुरी गडावर भक्तांसाठी 1,500 किलो वांग्याचं भरीत आणि 500 किलो बाजरीच्या भाकरीचा प्रसाद. राज्यातील भाविक जेजुरी गडावर. नाशिकच्या कपालेश्वर मंदिरातील सील केलेल्या दानपेट्यांची मोजणी पूर्ण. 4 दानपेट्यांमध्ये 11 लाख रुपये जमा. 5 पेट्यांपैकी 1 पेटी चोरीला गेल्यामुळे 4 दानपेट्यांची मोजणी. वर्ध्यामध्ये विभागीय युवा महोत्सवाचं आयोजन. तर प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन. नागपूर विभागातील 200 स्पर्धकांचा यामध्ये सहभाग. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्यातील घोडेमुखाची जत्रा मोठ्या उत्साहात संपन्न. जत्रेला लाखो भाविकांची गर्दी. माढा तालुक्यातील विद्यार्थ्यांना 6 महिन्यांपासून दुसरा गणवेश मिळेना. मध्यान्ह भोजनाच्या योजनेची बिलं सुद्धा रखडली. शिक्षकांवर उधारी आणि उसनवारीनं किराण्याची बिलं देण्याची वेळ. 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरवण्याचे शिक्षण विभागाचे शाळा प्रशासनाला आदेश. तर वर्ग भरवल्यास थेट कारवाई करण्याचाही इशारा. वाशिम नगरपालिकेनं 9 कोटी रुपये खर्च करून सुद्धा तारांगण आणि टेम्पल गार्डन बंदच. टेम्पल गार्डन सुरू करण्याची स्थानिकांची मागणी. बीड जिल्ह्यामध्ये थंडी वाढली. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर रोगाचा प्रादुर्भाव. भाजीपाला दरात मोठी वाढ. भाजीपाल्याचे दर वाढल्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट. नांदेडमध्ये हरभऱ्याच्या भाजीला 80 ते 100 रुपये भाव. बाजारामध्ये हरभऱ्याची भाजी आता त्यांची मागणीही वाढली. धाराशिवमध्ये हरभऱ्याला चांगला भाव. हरभऱ्याची 200 रुपये किलोने विक्री. हरभऱ्याच्या भाजीला ग्राहकांकडून मोठी मागणी. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.